अरे बेबी मला रेकॉर्ड करू द्या प्लीज. मी 2-3 दिवस काहीच नाही केलेलं पोस्ट युट्यूब वरती. काहीच न करण्यापेक्षा कमिशन बेसिस वरती दुसऱ्याला काम दिलेलं बरं आहे ना. तितकरच माझा एक नवीन व्यवसाय चालू होतोय तर त्याच्यासाठी खूप ऍक्च्युली आता सध्या गडबड चालू आहे, धावपळ चालू आहे. भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला, आला भाऊ, धर धर धर. तर द बेस्ट ऑप्शन इज कम्युनिकेट विथ फॅमिली, टेलिंग लाईज, ओपन युअर माउथ. लाईफ इज नॉट परफेक्ट जसं दाखवलं जात आहे, बट द बेस्ट थिंग इज मी आता सध्या या गोष्टींसोबत डील करायला शिकते. कुठल्याही प्रकारचं हार्ड वर्क मी करत नाहीये, तर मी स्मार्ट वर्क करते. जे घरातून काम करतेस ना तर खूप सोपं असतंय, पण तसं ऍक्च्युली नसतंय. बेबी आहे. कोणाचं बेबी आहे? उंदीर मिळालं. अरे पडलं तुमचं बेबी. हात यावाचं नाही. Don't touch it. नको. काट हात. हात काट. कोणी कोणाला मारायचं नाही हा. नको. व्हिडिओ करायचा या. नमस्कार नाही नमस्कार. चल हा चला. अरे माझं बसून बोल. ते टाकून देणार मी बाळ. ते वाजवायचं नाही आता. आता मी बोलणार आहे. माझा व्हिडिओ आहे, माझा व्हिडिओ मी बोलणार आहे. तर नवीन कॉन्टेंट क्रिएटर्स तयार होतात. अरे बेबी मला रेकॉर्ड करू द्या प्लीज. मी 2-3 दिवस काहीच नाही केलेलं पोस्ट युट्यूब वरती. आय नीड टू रेकॉर्ड दिस व्हिडिओ बेबी. आय नीड टू रेकॉर्ड दिस व्हिडिओ प्लीज बेबी प्लीज. मम्मी शॉक कर ना बेबी. माझा व्हिडिओ मी रेकॉर्ड करते ना तू मम्मी शॉक कर. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. आता मी बुक्स काढणार आहे. बुक्स हे पण बुक्स घेऊन बसायचं. A for apple, B for ball. सॉरी 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 सॉरी. आय डोंट थिंक की आम्हाला रेकॉर्ड करू दे. तर या व्हिडिओचा पर्पज होता की लोकांना वाटतंय की वर्क फ्रॉम होम खूप सोपं असतंय. जे घरातून काम करतेस ना तर खूप सोपं असतंय, पण तसं ऍक्च्युली नसतंय. कुठलंही काम तुम्ही करताय, ऑफिसमध्ये जाताय किंवा घरातून काम करताय, तर त्याच्यामध्ये तितकेच चॅलेंजेस आणि तितका स्ट्रगल तुम्हाला करावा लागतो, स्पेशली विथ किड्स. आणि माझे तर 3 किड्स आहेत, तर त्यामुळे भरपूर स्ट्रगल करावा लागतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलच्या मला हेच सांगायचं आहे, इफ आय कॅन डू यू कॅन टू. तर मी जितक्या मॉम सोबत माझं बोलणं होत आहे, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते, तर या सगळ्यांमुळे म्हणजे ह्या ज्या कंडिशन्स होतात की मुलं काम करू देत नाहीत किंवा म्हणजे खूप ऑब्स्टॅकल्स येतात तुमच्या कामामध्ये, तर त्यामुळे भरपूर जण डिप्रेशन मध्ये जातात, टेन्शन मध्ये जातात, खूप चिडचिड होते आणि भरपूर गोष्टी होतात. आणि यातल्या भरपूर गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत आणि त्यातल्या काही गोष्टी अजून सुद्धा माझ्यासोबत होतात. बट द बेस्ट थिंग इज मी आता सध्या या गोष्टींसोबत डील करायला शिकले. जसा जसा एक्सपिरियन्स येत गेला ना तर ऑटोमॅटिकली समजत गेलं की नाही हे असंच असणार आहे. लाईफ इज नॉट परफेक्ट जसं दाखवलं जात आहे. किंवा खूप जण सांगतात की टाइम टेबल बनवा, टाइम मॅनेजमेंट ठरवा, रुटीन फिक्स करा, बट विथ किड्स रुटीन पॉसिबल नाही आहे. किड्सचं जे रुटीन असेल ना तर त्या अकॉर्डिंगली आपल्याला चेंज करावं लागतं. त्यामुळे एव्हरीथिंग इज मेस्ड अप आणि हा जो मेस आहे ना तर तो व्यवस्थित ऑर्गनाइज करणं, त्या मेस सोबत डील करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरी डे इज न्यू चॅलेंज. प्रत्येक दिवसाचा रुटीन वेगळा असणार आहे. कधी सकाळी काम करायला मिळतं, कधी लेट नाईट्स काम करायला लागतं. सो तुमचं रुटीन जे आहे ना तर ते फ्लेक्झिबल ठेवा, म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तर माझ्या या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंगली काही गोष्टी म्हणजे 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्लीज चेकआउट करा आणि मेक शुअर करा जर तुम्ही स्पेशली मॉम असाल तर की या 5 गोष्टी तुम्ही करताय का, आणि जर करत नसाल तर प्लीज आजपासूनच करायला चालू करा. तर सगळ्यात पहिला म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर रुटीन मी तुम्हाला सांगितलं की तुमचं रुटीन फिक्स तुम्ही ठेवू शकत नाही, पण जे रुटीन तुम्ही फॉलो करताय ना तर ते फ्लेक्झिबल ठेवा. स्वतःला
मुलांच्या टाइमच्या अकॉर्डिंगली फ्लेक्झिबल बनवा. म्हणजे असंच काहीतरी काम चूज करा की ज्याचं तुम्हाला असं म्हणजे डेडलाईन्स वगैरे ज्या असतील तर त्या फार कमी. आता प्रत्येक कामाच्या डेडलाईन्स असतातच, बट स्टील एका दिवसामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये काम होत असेल ना, तरी पण मी कधी कधी 2 दिवसाची डेडलाईन घेते. क्लायंट कडून असेल किंवा स्टुडंट्स कडून असेल, तर त्यामुळे थोडंसं डेडलाईनचं प्लॅनिंग करून तुमचं काम जे असेल तर ते रेकॉर्डिंग करा. टाइम ब्लॉक्स वापरा. टाइम ब्लॉक्स म्हणजे काय असतं, आता मी ना खूप पॅशनेट आहे. मला खूप प्रोजेक्ट्स वरती, मल्टिपल प्रोजेक्ट्स वरती मी एका वेळेला काम करत असते आणि किड्स आणि सोबत काम खूप मी त्याच्यामध्ये अशी गुंतते इतके ना, की मला कधी कधी कळत नाही की किती वाजलेत. म्हणजे जेवायचं वगैरे भरपूर गोष्टी मी विसरून जाते कामाच्या नादात. ऑटोमॅटिकली होतं. तर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, टाइम ब्लॉक बनवा की या वेळेमध्ये जेवायचं ना, तर तुमचं काम जिथपर्यंत झालंय तिथपर्यंत एंड करायचं आणि जेवायचं. म्हणजे कुठला वेळ फॅमिलीला द्यायचा आणि कुठला वेळ तुम्हाला घरी वापरायचा. तर टाइम ब्लॉकिंग करायला शिका. खूप इम्पॉर्टंट आहे टाइम ब्लॉक. प्रायोरिटाईज टास्क. कोणते टास्क इम्पॉर्टंट आहेत तर ते टास्क पहिला करा. मग मे बी ते किड्सशी रिलेटेड असतील किंवा मे बी कधी कधी तुमच्या कामाशी रिलेटेड असतील. तर दोन्ही गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टींना प्रायोरिटी अकॉर्डिंगली तुमच्या गोष्टी ज्या असतील तर त्या हँडल करा. त्यानंतर सेकंड वन आहे बाउंड्रीज सेट करा. आता बाउंड्रीज सेट करा म्हणजे काय, वर्क फ्रॉम होम करताय ना, तर पूर्ण काम 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 म्हणजे जितका वेळ मिळेल, मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते, जितका वेळ मिळेल तर तितकं आपण कामच करतो किंवा किड्स सोबत असतो तर भरपूर आपल्या गोष्टी ज्या असतील तर त्या खूप मेस्टअप होतात. तर द बेस्ट ऑप्शन इज कम्युनिकेट विथ फॅमिली आणि ज्या काही तुमच्या ड्युटीज असतील किंवा जे काही तुमचं टाइम मॅनेजमेंट असेल तर ते तुम्ही डिवाइड करून घेऊ शकता. बोथ पॅरेंट्स किंवा तुमचे जर फॅमिली मेंबर्स अजून असतील तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टी ज्या असतील तर त्या बॅलन्स करू शकता. आणि जर खूप मेस्टअप होतोय किंवा तुम्हाला असं वाटतं की नाहीच होणार आहे, तर अवॉइड डुईंग मल्टिपल टास्क. तर खूप गोष्टी एकाच वेळी करणं अवॉइड करा. इनस्टेड एखाद दुसरा गोष्ट तुम्ही एकत्र नेऊ शकता, पण 3, 4, 5, 6 गोष्टी एकत्र करू नका. तर अशा सिच्युएशन मधून तुम्ही जाताय आणि तुम्ही त्याला डील व्यवस्थित करू शकत नाहीये, तर ऑटोमॅटिकली जसा वेळ जाईल, जसं तुमचं रुटीन सेट होईल, तर त्या अकॉर्डिंगली मग हळूहळू तुम्ही तुमचे चॅलेंजेस जे असतील तर ते वाढवू शकता. पण बाउंड्रीज सेट करा. त्यानंतर थर्ड वन आहे की इन्व्हॉल्व किड्स. म्हणजे काय की तुमचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, आता माझ्या किड्सना जर मी कॅमेरा काढला तर मी जितकी कॅमेरासोबत मी जितकं छान कम्युनिकेट करते, जितकं कॉन्फिडन्स माझा आहे ना, तर तितकाच त्या दोघींचा पण आहे. तर त्यांचं असं असतं की मम्मा कॅमेरा काढलाय, तर आता गिरीच्या मागाशी कॅमेरा मी ओपन केल्यावरती लगेच नमस्कार वगैरे बोलायला चालू केलं, तर ऑटोमॅटिकली त्या मला बघतात आणि सेम मी जे करते ना तर ते करायला बघतात. तर मग ऑटोमॅटिकली कॅमेराची त्यांना सवय झाली. त्यामुळे हा गोष्ट सोडली म्हणजे रेकॉर्डिंग सोडलं ना की मग मला ते बाकीच्या गोष्टीमध्ये डिस्टर्ब नाही करत. फॉर एक्झाम्पल मी आता इथे लॅपटॉप घेऊन बसलीये, तर त्या मला डिस्टर्ब नाही करत. मी मोबाईल घेऊन बसलीये तर त्या मला डिस्टर्ब नाही करत. राशी मला कधी कधी तर डिस्टर्ब करते, बट स्टील इट्स ओके. तितक्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. तर तुमच्या किड्सना तुमच्या कामामध्ये इन्व्हॉल्व करा किंवा तुम्ही काम करताय तर त्यांना काहीतरी अदर ऍक्टिव्हिटीज द्या. जसं की काही गेम्स तुम्ही त्यांच्यासाठी आणू शकताय, काही वर्कबुक्स असतील, वर्कशीट्स असतील, तर भरपूर गोष्टी असतील तर त्या तुम्ही त्यांच्यासोबत करू शकताय. त्यांचे टॉयज तुम्ही त्यांना साफ करायला सांगू शकताय. काही डॉल्स तुम्ही घेऊ शकताय, तर त्यांचं जे काही रुटीन असेल तर ते त्यांच्यासोबत तुम्ही फिक्स करू शकताय. तर बेबी किड्सचे भरपूर गोष्टी मिळतात, तर त्या तुम्ही त्यांच्यासाठी इंट्रोड्यूस करू शकताय. आणि इथे तुम्हाला क्वालिटी टाइम, ठीक आहे, क्वांटिटी ओव्हर क्वालिटी जे आता ते तिकडे जास्त लक्ष द्यायचं. जो वेळ तुम्ही देताय मुलांसोबत तर तो क्वालिटी टाइम असला पाहिजे, जे तुमचं काम आणि तुमची मुलं दोन्ही एकत्र तुम्हाला व्यवस्थित बॅलन्स करता आलं पाहिजे. त्यानंतर फोर्थ वन इज, प्लीज तिला घेताय का 2 मिनिटं, नाहीतर हे गेट तरी उघडा. त्यानंतर नेक्स्ट वन आहे की स्मार्ट वर्क प्रॅक्टिसेस. आता स्मार्ट वर्क प्रॅक्टिसेस मध्ये मी जे शिकले, तर तुम्ही टेक्नॉलॉजी शिका. ठीक आहे, जर तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या गोष्टी किंवा नवीन नवीन आलेल्या गोष्टी माहिती नसतील तर प्लीज टेक्नॉलॉजी शिका. मागे राहू नका, नाहीतर कॉन्फिडन्स लो होईल आणि नक्कीच तुम्ही मागे जा. त्यामुळे नवीन नवीन ज्या गोष्टी येत आहेत ना तर त्या शिकायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुमचे जे टास्क असतील तर ते तुमच्या टीम मेंबर सोबत असतील तर ते शेअर करा, डिस्ट्रीब्यूट करा. तर हा माझ्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल ठरला. तर मी सध्या एक अकॅडमी रन करते. मी ऑलमोस्ट लास्ट मंथचा, जर मी आता जस्ट मला एका रिझनमुळे लास्ट मंथचा माझा एक हे काय बोलतात त्याला, स्टेटमेंट, आपला बँकेच्या अकाउंट स्टेटमेंट, तर तो मी जस्ट सहजच काढला. लास्ट वीक मी तुमच्यासोबत स्टेटमेंट शेअर करते. तर लास्ट मंथ मी 1.66 लाख रुपीजचा जो इन्कम होता, म्हणजे त्या अकाउंटवरती तर तो आहे इन्कम. बाकी अजून एक अकाउंट आहे माझं, ते बंद पडलंय कारण ते माझं कॉलेजमधलं अकाउंट होतं, जे की युथ अकाउंट होतं आणि आता ते आय थिंक मॅच्युअर मध्ये कन्वर्ट करतात, त्यामुळे तो अकाउंट
तर दोन्हीच्या अकाउंटवरचे मी नाही कॅल्क्युलेट केलेले, पण एका अकाउंटवरती 1,66,000 रुपीज माझा जे काही क्रेडिट होता तर तो झाला होता. तर मी प्राऊडली सांगू शकते की मी वर्क फ्रॉम होम करते घरातून, छान पद्धतीने मुलांना सांभाळून त्यांना छान प्रकारे क्वालिटी टाइम देऊन मी इतका इन्कम जो आहे तो केलेला आहे. तर तो कसा केलेला आहे, तर मी हार्ड वर्क करत नाहीये, ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं हार्ड वर्क मी करत नाहीये, तर मी स्मार्ट वर्क करते. तर टीम मेंबर्स आहेत सध्या, तुम्हाला माहितीये खूप टीम मेंबर्स आपल्याकडे वाढलेले आहेत. जसे की कॉलिंगसाठी माझ्याकडे वेगळी टीम आहे, सध्या मी बॅकएंडसाठी सुद्धा एक वेगळी टीम घेतलेली आहे, डेव्हलपमेंटची टीम वेगळी आहे, डाऊट सॉल्व्हिंगची असेल किंवा लेक्चर्सची असेल, तर वेगवेगळ्या टीम्स जे असतील तर त्या आपण घेतलेल्या आहेत. तर त्या प्रकारे मला जे काम येतं, म्हणजे मी ज्यामध्ये एक्सपर्ट आहे, मी मार्केटिंग मध्ये एक्सपर्ट आहे, मी कॉन्टेंट क्रिएशन मध्ये एक्सपर्ट आहे, तर या गोष्टी मी करते. आणि ज्या गोष्टी टीम मेंबर्स करू शकतात तर त्या गोष्टी असेल तर त्या मी त्यांना अलोकेट करते. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या केसमध्ये जरी तुमचं काम छोटं असेल तरी टीम मेंबर्स घ्या. आता सुरुवातीला तुम्ही त्यांना सॅलरी देऊ शकत नाही आहे तर मग कमिशन बेसिसवरती घ्या, जसं की 10%, 20%, 30% जे काही तुमचं काम असेल तर त्यातलं तितकं पर्सेंट कमिशन तुम्ही त्यांना देणार आहात. तर काहीच न करण्यापेक्षा कमिशन बेसिसवरती दुसऱ्याला काम दिलेलं बरं आहे ना. ते तुम्ही काम घ्यायचं, कमिशनवरती ते दुसऱ्याला जायचं, त्या अकॉर्डिंगली करू शकताय. आणि एकदा की तुमचा जम बसला त्या कामामध्ये, मग नंतर तुम्ही टीम मेंबर्स सॅलरी बेसिसवरती घेऊ शकता. जी काही तुमची ठरलेली मंथली सॅलरी असेल तर ती तुम्ही देऊन तुमचे टीम मेंबर्स जे असतील तर ते घेऊ शकता. तर इथे एकच गोष्ट मला सांगायची आहे की स्मार्ट वर्क करा इन्स्टेड ऑफ हार्ड वर्क. जर तुम्हाला जमतच नाहीये काम करायला तर काहीच न करण्यापेक्षा काम घ्या आणि ते बाहेर ट्रान्सफर करा. तर याला आपण बोलतो स्मार्ट वर्क. त्यानंतर फिफ्थ वन जो की खूप इम्पॉर्टंट आहे, जो की मी ना या लास्ट 2 इयर्स मध्ये विसरलेच होते आणि जो की मी आता चालू केलेला आहे, ज्याला आपण बोलतो की सेल्फ केअर. तर तो खूप इम्पॉर्टंट आहे सेल्फ केअर. तर स्वतःला विसरू नका. तुमच्या मनाला ज्या गोष्टी पीस देत आहेत किंवा रिलॅक्स होताय तुम्ही, तर त्या गोष्टी आवर्जून करा. आणि त्याच्यामध्ये तुमचं जे गिल्ट असतं, म्हणजे मी नोटीस केलेल्या आहेत काही गोष्टी, तर जे गिल्ट असतं, म्हणजे इतकं काम आपण करतो दिवसभर बट स्टील रात्री झोपताना एक गिल्ट असते की मुलांना वेळ देऊ शकलो नाही. जितका वेळ देतो तरी पण मला गिल्ट अजूनही वाटतं कधी कधी तरी की देऊ शकलो नाही. तर तो जो गिल्ट असतो ना तो रिलीज करा, रिमूव्ह करा. प्रत्येक जण प्रत्येक रोलमध्ये परफेक्ट नसतं, कोणी ना कोणीतरी प्रत्येकमध्ये काही ना काहीतरी अपडाऊन प्रत्येकाचेच असतात. त्यामुळे परफेक्शन जी टर्म आपण प्रत्येक जण गाठायचा प्रयत्न करतो ना, की ऍज अ हाऊस वाईफ परफेक्टच असलं पाहिजे, ऍज अ मदर परफेक्ट असलं पाहिजे, ऍज अ बिझनेस वुमेन असेल किंवा ऍज अ करिअर आपण परफेक्ट असलो पाहिजे. तर तसं नाही आहे, प्रत्येक ठिकाणी अपडाऊन्स जे असतील तर ते असतात आणि ते असायला हवे. प्लीज इथे ये, कॅमेरा जवळ नको, आणि ते असायला हवे. त्यामुळे आय थिंक या 5 गोष्टी ज्या होत्या तर ती मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगितलं आणि छान पद्धतीने त्या नोट डाऊन करून घेतल्या होत्या, सो दॅट व्हिडिओ कुठेही मेसी किंवा बोरिंग तुम्हाला वाटायला नको. अप टू द पॉइंट सगळ्या गोष्टी ज्या होत्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. सो एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे की असं लोकांना वाटतं का किड्स झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर करिअर जे असेल त्याला ब्रेक मिळतो किंवा ते स्टॉप होतं. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगण्याचा प्रयत्न करते की असं काही नाही आहे. जर तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला हाऊसवाईफ व्हायचं असेल, जर काम करायचंच नसेल, निवांत हाऊसवाईफ व्हायचं असेल तर ती तुमची चॉईस आहे. आणि बिईंग अ हाऊसवाईफ खूप इम्पॉर्टंट रोल आहे तो. त्यामुळे असं काही प्रत्येकाला प्रेशरच नाही आहे की तुम्ही काम केलंच पाहिजे किंवा तुम्ही पैसे कमवलेच पाहिजे. तुमच्या फॅमिलीच्या कंडिशन्सच्या अकॉर्डिंगली किंवा तुमच्या स्वतःच्या पॅशन्स आणि ज्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतात त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला हाऊसवाईफ व्हायचं आहे की तुम्हाला वर्किंग लेडी व्हायचं आहे. प्रत्येक ठिकाणी नको बेबी कॅमेराच्या इथं, तर प्रत्येक ठिकाणी तुमची चॉईस आहे. तर आता सध्या या 2025 मध्ये किंवा इथून पुढच्या कमिंग डेज मध्ये काय प्रॉब्लेम आहे की गोष्टी आपण आपल्या नीड्स पेक्षा जास्त आपण वॉन्ट्स कडे, म्हणजे नीड्स लागतातच पण आपल्या वॉन्ट्स म्हणजे आपल्या डिमांड्स खूप वाढलेल्या आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आता मुलांच्या स्कूलमध्ये पण तुम्ही बघितलात तर अगदी फ्री ऑफ कॉस्टच्या पण शाळा आहेत, ठीक आहे. जिल्हा परिषदच्या शाळा असेल किंवा सरकारी शाळा असेल, फ्री ऑफ कॉस्ट तुमचं ऍडमिशन होतं. पण आपली अपेक्षा काय की मुलांना 1 लाख रुपये फीज असलेल्या शाळेमध्ये पाठवायचं. मग इथे कुठेतरी बर्डन येणार आहे ना. आपल्या घरामध्ये एक व्यक्ती असते जी कमवती असते आणि त्या व्यक्तीवरती एकच व्यक्ती असेल तर नक्कीच बर्डन येणार आहे. तर सुरुवातीला इनिशियल स्टेजला जे स्कूल्स 5,000 10,000 रुपीज फीस घेत होते तर आता 1 लाख 1.5 लाख लहान मुलांना, म्हणजे गिरिजाची फीस आम्ही एका स्कूलमध्ये विचारलं तर गिरिजाला आय थिंक त्यांनी 60,000 रुपीज फीस जी होती तर ती सांगितली आणि एका ठिकाणी विचारलं तर 30,000 फीस सांगितली. म्हणजे अजून तिला काहीच कळत नाहीये किंवा अजून तिचे 4 वर्ष पूर्ण पण व्यवस्थित झालेलं ना, तर इतकी फीस आहे. तर नक्कीच एका व्यक्तीवरती फायनान्शियल बर्डन जे आहे तर ते येणारच आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, जर तुम्ही करू शकता, जर तुमच्याकडे पोटेन्शियल असेल तितकं आणि जर तुम्ही तितक्या पॅशनेट असाल तर नक्कीच वाय
वाय नॉट? जर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत घरातून काम करण्याच्या आणि तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करण्याच्या किंवा फायनान्शियली हेल्प करण्याच्या किंवा लेव्हल अप करण्याच्या, तर नक्कीच तुम्ही करू शकता. त्यामुळे पैसे कमवणे किंवा फायनान्शियली स्टेबल असणे, इंडिपेंडेंट असणे असे प्रत्येकासाठी कंपल्शन नाही आहे. बट यस, आता सध्या जे लाईफस्टाईल चालू आहे, जी आपण जगतोय किंवा आपण जगण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या लाईफस्टाईलमध्ये या गोष्टी तुम्हाला ज्या असतील तर थोड्याफार गोष्टी ज्या असतील तर त्या थोड्याशा बॅलन्स करायलाच हव्या. तर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला कोणता रोल आवडतोय? वर्किंग मॉमचा आवडतोय की हाऊस वाईफचा आवडतोय? तर तो कॉमेंट करून नक्की सांगा. मला तर वर्किंग मॉमचा आवडतोय. तुम्हाला कोणता रोल आवडतोय? प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला कशा पद्धतीने वाटलं तर ते पण प्लीज कमेंट करून सांगा. आणि हो, मी नेहमी सांगत असते, कॉमेंटच्या बरोबर शेजारी ना हाईपचा एक ऑप्शन आहे आणि त्यावरती क्लिक करा आणि हाईपचे जे काही पॉईंट्स असतील तर ते देऊ शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तरच. आणि व्हिडिओला लाईक पण करू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर. आणि अशी खूप मॉम्स आहेत जे टेन्शन मध्ये आहेत, डिप्रेशन मध्ये आहेत की मी काही करू शकत नाही, माझ्याकडे वेळ नाही आहे किंवा अपॉर्च्युनिटीज मला मिळत नाही आहेत, तर त्या मॉम सोबत हा जो व्हिडिओ असेल तर तो नक्की शेअर करा. मी 100% गॅरंटी देऊन सांगते की नक्कीच प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक होप किंवा एक मोटिवेशन किंवा एक इन्स्पिरेशन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे. काय करते ग? काय करतेस? काय करतेस तू? काय करतेस तू? व्हॉट आर यू डुईंग? काय खातीयेस? हा, साखर कुठून घेतली? नो नो नो. हा, चल बाहेर चला. साखर खायची नाही. बाऊ होतं पोटात जाऊ होतं. चला, साखर खायची नाही बेबी. जॉनी जॉनी eating sugar, telling lies. Open your mouth. भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला. आला भाऊ. धर 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 रोगीतला धर भाऊ. चला बसा इथं प्लीज बेबी. माझं जरासच काम राहिलं होतं, थोडंसच आहे. इथं बसते व्यवस्थित. हॅलो, नमस्कार, मी सुदर्जा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप टाकू दे. वाजतेला काही आणू नकोस इथं. मी काम करते ना, अजिबात काही आणू नकोस. वाजतेला टाकून देते बाहेर. तर आपल्यापैकी भरपूर मॉमीजना या प्रकारचा त्रास, तर आपल्यापैकी भरपूर मॉमीज अशा आहेत की ज्या या प्रकारच्या त्रासातून जातात. पण याला आपण त्रास नाही म्हणू शकत, एक लाईफची स्टेज आहे मदरहूड. आणि नक्कीच खूप छान फेज असते. तर थोडाफार गोष्टी ज्या असतील तर त्या आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात, मॅनेज कराव्या लागतात. बट स्टील भरपूर गोष्टी ज्या असतील तर त्या आपण ऍक्सेप्ट करू शकतो विथ किड्स. कारण मुलं म्हणजे आपली नक्कीच ताकद असतात, आपलं वीकनेस नसतो तो. तर ताकद म्हणून मुलांना जर तुम्ही वापरला तर नक्कीच तुम्हाला रिझन्स मिळतील की तुम्ही एखादी गोष्ट का केली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही ती गोष्ट करण्याच्या वाजवू नकोस. मी ते रेकॉर्डिंग करते. प्लीज प्लीज, आय सेड प्लीज प्लीज. मी ते बाहेर फेकून देणार. फेकून द्यायचं नाही ना, मग तू तसं करू नको. ऑलमोस्ट 2.5 hours झाले मी इथे कॅमेरा सेटअप केला. इकडून तिकडे कॅमेरा फिरवते आणि रेकॉर्डिंग तर काही आम्हाला करू देत नाहीत. बट स्टील मी प्राऊडली सांगू शकते की मी एक अकॅडमी रन करते, माझी सोशल मीडिया एजन्सी आहे आणि लवकरच नवीन एक धमाकेदार बिझनेस मी घेऊन येणार आहे. लवकरच माझा एक नवीन व्यवसाय चालू होतोय. तर त्याच्यासाठी खूप ऍक्च्युली आता सध्या गडबड चालू आहे, धावपळ चालू आहे. भरपूर बिहाइंड द सीन्स वाल्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या होतात. तर काय असणार आहे तर तो नवीन व्यवसाय, जर तुम्ही गेस केलत ना, कॉमेंटमध्ये टाईप करा की तो नवीन व्यवसाय काय असणार आहे. आणि जर तुम्ही गेस केलं तो व्यवसाय काय असणार आहे, कारण मी भरपूर वेळा लास्ट व्हिडिओज मध्ये सांगितलंय, त्यामुळे आय थिंक तुम्हाला एक आयडिया जी असेल तर ती आली असेल. तर जे कोण 2 जण असतील ना, 2 कमेंट्स असतील जे व्यवस्थित गेस करतील की माझा पुढचा बिझनेस कोणता असणार आहे, तर त्यांना कॅनवा ऍडव्हान्सचा जो कोर्स आहे तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट जो आहे तो मिळणार आहे. तर खाली कॉमेंट करा की माझे नवीन एक व्यवसाय जो आता मी चालू करणार आहे तर तो कोणता असणार आहे. तर त्या व्यवसायासाठी खूप
खूप म्हणजे खूप फास्ट आता सध्या सगळी. मी ते टाकून देईन आणि तुला पण टाकून देईन बाहेर. टाकायचं नाही. तर त्या व्यवसायासाठी सध्या खूप म्हणजे खूप जास्त स्ट्रगल चालू आहे. म्हणजे ग्रँड करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो आहे. तर ग्रँड म्हणजे सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. लवकरच आपले 1 लाख सबस्क्रायबर जे आहेत ते क्रॉस होणार आहेत आणि 1 लाख सबस्क्रायबर क्रॉस झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये, मी कोल्हापूरची आहे, तर कोल्हापूरमध्ये लवकरच आपण आपला मीटअप जो आहे तर तो ठेवणार आहोत. तर त्याचे सगळे डिटेल्स जे असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ती हिट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.